न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीला बंडखोरी टाळण्यात यश आलंय। शेवटच्या दिवशी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपच्या बंडखोरीने आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले। यामुळे उमेदवार खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलंय। नाशिक मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचा राजीनामा दिल्यानंतर शिंदे गटात प्रवेश केलेले विजय करंजकर यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। करंजकर यांनी अर्ज मागे घेतल्याने महायुतीचे उमेदवार खासदार गोडसे यांना मोठा दिलासा मिळालाय। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे निवृत्ती हरी इंगळे यांनीही अपक्ष उमेदवारी केली होती। नाशिक मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचा दावा आहे, त्यांनीही उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे अनिल जाधव यांनी पक्षाने आपापल्या उमेदवारी देण्याचे आश्वासन दिले होते, असा दावा केला होता। निवडणुकीतून माघार घेणार नसल्याचंही त्यांनी जाहीर केलं होतं। मात्र खासदार हेमंत गोडसे यांनी जाधव यांना उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली। बराच वेळ त्यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र माघार घेण्यासाठी 1 मिनिट शिल्लक असताना ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले। धावपळीत कार्यालयाच्या पायऱ्या चढताना जाधव यांची काही सहकारी व छायाचित्रकार पाय घसरून पडले। ऐनवेळी आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या माघारीचा अर्ज स्वीकारण्यास नकार दिला होता। मात्र अन्य अधिकारी आणि उमेदवार खासदार गोडसे यांनी विनंती केल्याने जाधव यांचा माघारीचा अर्ज स्वीकारण्यात आलाय। न्यूज इंडिया 27 मराठी, नाशिक।